डॉक्टर बाबा साहब अन्ना साहब देशमुख, ये मेरे पास उन सब सीटों की सूची है। शायद രാഹുൽ ഗാന്ധിയുടെ പരിപാടി നടക്കുന്ന ഇതേ സമയത്ത് തന്നെ ബിജെപി नहीं आता। अगर इलेक्शन कमीशन का प्रोसेस जो है उसमें वोट का एडिशन होना डिलीशन होना वो उनकी इंडिपेंडेंट एक्सरसाइज है, लेकिन जीत के मार्जिन में बढ़े हुए वोटों पे कांग्रेस का नागपुर वेस्ट वोट बढ़े 23,000, विकास पांडुरंग ठाकरे वो जीते 5,824 से। तो ये जो राहुल गांधी की जो थ्योरी है രാഹുൽ ഗാന്ധി ഇപ്പോൾ ബംഗളൂരുവിൽ നടത്തുന്ന से खत्म हो जाती है। പ്രസംഗത്തിന് തന്നെ മറുപടിയായി തന്നെയാണ് ഇപ്പോൾ ബിജെപിയുടെ तो थ्योरी की बुनियाद വാർത്താ സമ്മേളനം വരുന്നത്. ഭൂപേന്ദ്ര യാദവിന്റെ പ്രതികരണം. स्टार्टिंग डेटा ही गलत है, स्टार्टिंग भी गलत है और अंत तो विनाश पे ही है, झूठ पे ही है। अगर मेरे मीडिया के साथी चाहें तो मैं पूरी लिस्ट पढ़ देता हूं, हम सबको दे देंगे, और अनिल बलूनी जी आप सबको दे देंगे, और ओपन है। लेकिन ये देखना चाहिए कि एक प्रतिपक्ष की पार्टी चुनाव हारने के बाद किस तरह लगातार तथ्यों के आधार पर झूठ का काम कर रही है। और सबसे ये तो उनकी अपनी चॉइस है, लेकिन अगर उनको आपत्ति है तो कोई फॉर्मल एविडेंस किसी ओथ पे उन्होंने दी हो। इलेक्शन कमीशन में ऐसा नहीं है। उन्होंने एक बार एफिडेविट फाइल करा था सुप्रीम कोर्ट में, बाद में माफी मांग करके आए थे, एफिडेविट में माफी मांग के आए थे। तो अगर है तो ये उनका और इलेक्शन कमीशन के बीच का काम है, लेकिन देश में झूठ से काम नहीं चलना चाहिए। दूसरा, मैं ये जो मॉडस ऑपरेंडी है कि बोलो और भाग जाओ, संसद भी मत चलने दो, संसद में चर्चा मत करो, संसद में चर्चा करने से अच्छा है कि संसद को ही ना चलने दो, तो ये तो तरीका ठीक नहीं है। मैं आपको ये कहना चाहता हूं कि ये जितने भी टर्नआउट और जितने भी फेक न्यूज क्रिएट कर रहे हैं, बल्कि देश में जो इलेक्शन कमीशन के डाटा हैं, 5 बजे की एंट्री है, हम तो कहते हैं उसका भी ईमानदारी से, ईमानदारी राजनीति में बहुत बड़ी चीज होती है। ईमानदारी किसी भी राजनीतिक दल और राजनीतिक व्यक्ति के जीवन की सबसे बड़ी साख होती है। अगर आपकी बात में ही 60% का झूठ डेटा पे मिक्स हो, तो मतलब आपकी क्रेडिबिलिटी बोलने के साथ 60% कम मान के लिखी जाएगी। और इसलिए जो फेक नैरेटिव बनाने की बात करी है, वो फेक नैरेटिव अपने आप में उन्हीं के तथ्यों से पूरी तरीके से ध्वस्त हुआ है। और हमारा ये कहना रहेगा कि हमारे जो संवैधानिक संस्थान हैं, उन संवैधानिक संस्थानों को कांग्रेस पार्टी एक विशेष प्रयास करके एक परिवार के लिए सिस्टेमेटिक ढंग से फेक नैरेटिव के आधार पे उसको छोटा करने का प्रयास कर रही है। लेकिन इस देश का संविधान महान है। बाबा साहब अंबेडकर की जो दूरदृष्टि है, जिसके कारण हम भारत के संविधान के अंतर्गत, एक व्यवस्था के अंतर्गत हम कार्य करते हैं, उस संविधान की सर्वोच्चता को हम स्वीकार करते हैं। और ये झूठ के नैरेटिव अपने आप ही जनता ने 3 बार ध्वस्त करे हैं, और भविष्य में भी ऐसा होता रहेगा, क्योंकि 60% मार्जिन रखने वालों की क्रेडिबिलिटी इस समाज में रहेगी नहीं। आप लोगों को प्रश्न हो तो विनीत। सर, आप राजस्थान से आते हैं। राजस्थान के पूर्व मुख्यमंत्री अशोक गहलोत, उनका साफ तौर पे कहना है कि आज भारत छोड़ो दिवस है, और ऐसे में संवैधानिक संस्थानों पर जिस तरह से दबाव जो है वो बनाया जा रहा है। राहुल गांधी ने अगर कोई संदेह अगर प्रकट किया है तो चुनाव आयोग को संदेह दूर करना चाहिए
न कि स्पष्टीकरण मांगना चाहिए, पत्र देना चाहिए। संदेह दिया या धमकी दी है? We come to power, there will be consequence for election commission officers begin. इसको संदेह कहते हैं या धमकी कहते हैं? देखिए, अशोक गहलोत जी की तो एक राज परिवार के प्रति बोलने की एक निष्ठा वाली शैली है, लेकिन अशोक गहलोत जी जैसे समझदार नेताओं को जो इतने बुजुर्ग हो गए हैं, उनको तो समझाना चाहिए, उनको ट्यूशन देनी चाहिए कि इस तरह की भाषा का प्रयोग नहीं होता। और कहीं भी जाने की एक प्रक्रिया है भी, उस प्रक्रिया का तो सभी लोगों को पालन करना पड़ता है। എന്തായാലും കടുത്ത പരാമർശങ്ങൾ തന്നെയാണ് രാഹുൽ ഗാന്ധിക്കെതിരെ ബി.ജെ.പി ഉന്നയിക്കുന്നത്. തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷൻ ഒരു സ്വതന്ത്ര സ്ഥാപനമായിരുന്നു, ഇപ്പോൾ രാഹുൽ ഗാന്ധി കളവ് പ്രചരിപ്പിക്കുകയാണെന്ന് മാത്രമല്ല, നേരത്തെ സൈന്യത്തെ ആക്രമിച്ചു കോൺഗ്രസ്, ഇപ്പോൾ തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷനെ ആക്രമിക്കുകയാണ്. രാഹുൽ പ്രചരിപ്പിക്കുന്നതെല്ലാം കളവാണ് എന്നുകൂടി കേന്ദ്രമന്ത്രി ഭൂപേന്ദ്ര യാദവ് പറയുകയാണ്. കടുത്ത പരാമർശം തന്നെ രാഹുലിനെതിരെ ഉന്നയിച്ചുകൊണ്ട് ഇതിന് മറുപടി പറയുകയാണ്. എന്തായാലും രാഹുൽ ഗാന്ധി ഉന്നയിച്ച ആരോപണങ്ങൾ കൊള്ളേണ്ടിടത്ത് തന്നെ കൊള്ളുന്നുണ്ട് എന്ന് തന്നെ ഈ നിമിഷം പറയേണ്ടി വരും. കാരണം ആദ്യഘട്ടത്തിൽ തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷൻ തന്നെ വിവിധ സംസ്ഥാനങ്ങളിൽ നിന്ന് രാഹുൽ ഗാന്ധിയോട് വിശദീകരണം ചോദിച്ച് ഏറ്റവും ഒടുവിൽ മാപ്പ് പറയണം എന്ന് വരെ പറയുന്ന സാഹചര്യത്തിൽ ഇപ്പോൾ റാലിയുമായി പ്രതിഷേധവുമായി കോൺഗ്രസ് മുന്നോട്ട് പോകുമ്പോൾ ബി.ജെ.പി നേരിട്ട് തന്നെ ഇത് പ്രതിരോധിക്കാൻ രംഗത്തെത്തുന്നു. എന്തായാലും ഈ വിഷയം, ഈ ആരോപണം കൃത്യമായി തന്നെ ബി.ജെ.പിയിലേക്ക് എത്തുന്നുണ്ട്. അവർക്ക് ഇതിന് മറുപടി പറയേണ്ട സാഹചര്യമുണ്ട്. എന്തായാലും ഇപ്പോൾ അത് വെറും കളവാണ് പ്രചരിപ്പിക്കുന്നതെന്ന് മേമ്പൊടിയായി പറഞ്ഞുകൊണ്ട് മാത്രമുള്ള ഒരു പ്രചാരണമാണ് ഉള്ളത്. നേരത്തെ സൈന്യത്തെ ആക്രമിച്ചു, ഇപ്പോൾ തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷനെ ഭരണഘടന ചൂണ്ടിക്കാട്ടി ആക്രമിക്കുകയാണ് എന്ന് പറഞ്ഞ് ഇതിലേക്ക് കൂടുതൽ ആരോപണങ്ങൾ മാത്രം ഉന്നയിക്കുകയാണ് ഇപ്പോൾ ബി.ജെ.പി ചെയ്യുന്നത്. ഇപ്പോഴും കേന്ദ്രമന്ത്രിയുടെ വാർത്താ സമ്മേളനം തുടരുകയാണ്.